नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज. 4 जूनची महत्त्वाची माहिती बघा. ज्या पैशांची आपण वाट पाहत आहोत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. पाहू शकता बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती. 4 जूनची सर्वात दमदार अपडेट. आजच मे जून हप्ता पाहू शकता बघा, आजच मे आणि जूनचा हप्ता जो आहे तो येऊ शकतो, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आलेली आहे. पाहू शकता बघा, 1500 रुपये प्लस 3000 रुपये वाटप होणार आहे. 1500 रुपये पण आणि 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. कोणत्या महिलांना येतील, किती जिल्ह्यांमध्ये येतील, सुरुवातीला कुठे पैसे जमा होतील, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी, माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 4 जूनची सर्वात महत्त्वाची जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. कारण बघा, आजच मे आणि जूनचा हप्ता जो आहे त्याच्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर आता नेहमीच माहिती जी आहे ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. आणि मेचा जूनचा हप्त्यासंदर्भात काय अपडेट आहे जर आपण पाहिलं तर बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली महत्त्वाची माहिती, ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडा वेळ घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता बघा. अदिती तटकरे ऑन लाडकी बहीण योजना, मे मंथ इन्स्टॉलमेंट वेन विल गेट बिलोव्ड सिस्टर. तर पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देण्यात येतात, बरोबर आहे. दर महिन्याला 1500 रुपये येतात. आता बघा, थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत असतात. मात्र जून महिना उजाडला तरी देखील मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना न मिळाल्याने विविध चर्चा सुरू झाल्यात. पाहू शकता बघा, जून महिना उजाडलेला आहे तरी देखील मे महिन्याचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना न मिळाल्याने विविध चर्चा सुरू झाल्यात. याच दरम्यान आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आलेली बघा. महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बघा, ही लेटेस्ट माहिती बरं का, लेटेस्ट माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी मीडियाला दिलेली माहिती आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे. मला सर्व लाडक्या बहिणींना आश्वासित करायचे आहे की महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या सुरू राहणार आहे. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला जर कोणी सांगत असेल योजना बंद होणार आहे किंवा योजना बंद होईल किंवा योजना बंद झाली तर यावर विश्वास ठेवू नका. या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितलेले, आश्वासित केलेले, लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू राहणार आहे, म्हणजेच बंद होणार नाही आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, साधारण जर आपण पाहिलं तर 3 ते 4 महिन्यांपूर्वी आम्ही छाननी सुरू केली. 2 दिवसांपूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. खरं तर जानेवारी महिन्यात झालेल्या या छाननीत हे लक्षात आलं होतं आणि त्यानंतर या शासकीय कर्मचारी असलेल्या लाभार्थ्यांचा लाभ जो आहे तो तात्काळ थांबवण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर बघा, लक्षात घ्या, शासकीय कर्मचारी महिला, काही शासकीय कर्मचारी असलेल्या महिला भगिनींनी देखील या योजनेचा जो काही लाभ आहे तो घेतलेला आहे. म्हणजेच या योजनेचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी त्या महिलांना मिळालेला आहे लाभ. ठीक आहे. आता तो पण त्या ठिकाणी लाभ जो आहे तो वसूल केला जाणार असल्याची बातमी पण आपण बघितली होती. आता बघा, लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार, महत्त्वाचं काय आपल्यासाठी, पैसे कधी येणार. तर बघा, मे महिन्याचा हप्ता कधी येईल तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येईल. ज्या प्रकारे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला होता तशाच प्रकारे मे महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
आता बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर माननीय महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की मे महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल. आता जर आपण पाहिलं तर एप्रिलचा जो हप्ता आहे, लक्षात घ्या या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एप्रिलचा जो हप्ता आहे तो मेमध्ये तुम्हाला आला होता. 2 मेपासून पैसे यायला सुरुवात झाली होती. आता बघा, आज 4 जून आहे. 4 जून आहे तरी देखील अजून पैसे जे ते पैसे आलेले नाही आहेत. ही सर्वात महत्त्वाची बातमी. 4 जून असून देखील अजूनपर्यंत पैसे जे ते खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत किंवा यायला सुरुवात झालेली नाही आहे. पण या ठिकाणी सांगितलेले माननीय मंत्री महोदयांनी की मे महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील लवकरच लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काही अपडेट आहे ती लेटेस्ट अपडेट आहे. बघा, अपडेट जी आहे ती लेटेस्ट अपडेट तुम्हाला देतो आहे. लेटेस्ट अपडेट आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नेमका कधी जमा होणार याकडे सर्व बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. बघा, माध्यमांमध्ये अशा पद्धतीची बातमी येते की मे आणि जूनचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला एकत्र येऊ शकतो, अशा पद्धतीची माहिती येते. पण बघा, अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही आहे, त्यामुळे ही बातमी पण एक वेळेस आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो खरी आहे. पण लक्षात घ्या, ज्या पद्धतीची माहिती महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यावरून असं कळतं की पैसे हे 2 टप्प्यात येतील. त्यामध्ये मेचा हप्ता वेगळा येईल आणि जूनचा हप्ता जो आहे तो वेगळा येईल, अशा पद्धतीने आपल्याला माहिती जी ती पाहायला मिळते किंवा समजते महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या बोलण्यावरून. आता योजनेचा 11वा आणि 12वा हप्ता. बघा, योजनेचा 11वा आणि 12वा हप्ता कधी येईल तर लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात दर महिन्याला. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होतात. म्हणजेच काय, थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतो, कुणालाही मध्यस्थी नाही. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा, 11वा आणि 12वा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे. म्हणजेच मेचा हप्ता सुरुवातीला येईल आणि त्यानंतर जूनचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी महिला भगिनींना पाठवले जाणार आहे. तर अशा पद्धतीची अपडेट जी ती आपल्याला पाहायला मिळते. आता जबरदस्त अपडेट बघा, अतिशय महत्त्वाची माहिती. अजून एक महत्त्वाची अपडेट आहे बघा, तर पाहू शकता बघा, या तारखेला मिळणार योजनेचा 11वा हप्ता. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना यावेळी 2 हप्त्यांचे पैसे सोबतच दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना 11वा आणि 12वा या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितरित्या दिले जातील असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर एकत्रच पैसे येतील असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येत आहे. पण माननीय महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या बोलण्यावरून आपल्याला स्पष्ट कळतं आहे की हप्ता हा वेगवेगळा येणार आहे. सुरुवातीला मेचा हप्ता येईल आणि मग जून महिन्याचा हप्ता येईल. जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण येतोय आणि याच वटपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे आणि जून या 2 हप्त्यांचे पैसे वर्ग केले जाणार असल्याची बातमी मीडिया रिपोर्टमधून समोर आलेली आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही आहे. 10वा हप्ता जमा करताना सुद्धा असेच सांगितले जात होते. 10वा आणि 11वा हप्ता सोबतच जमा होईल असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आलेला होता. पण प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 10वा हप्ताच जमा झाला. यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 11वा आणि 12वा हप्ता सोबतच जमा होणार का हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे. बघा, अशा पद्धतीची बातमी आहे की 11वा व 12वा हप्ता जो आहे तो एकत्र येईल म्हणून. पण ज्या पद्धतीने आपण महिला व बालविकास विभाग मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांचं बोलणं जर व्यवस्थितरित्या ऐकलं तर तुम्हाला कळून जाईल की मेचा हप्ता सुरुवातीला येईल आणि मग जूनचा हप्ता, म्हणजेच पैसे हे 2 टप्प्यामध्ये येणार आहेत. अशा पद्धतीची अपडेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. बघा, आता सुरुवातीला तुम्हाला 1,500 रुपये येतील आणि मग नंतर तुम्हाला 3,000 रुपये येतील. म्हणजेच याच महिन्यामध्ये 3,000 रुपये तुम्हाला येऊन जातील अशी तरी अपेक्षा आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळत आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सुरुवातीला तुम्हाला मेचा हप्ता जो आहे तो जमा होईल. आजही कदाचित पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच पैसे आले सांगायचे आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.